नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर माझी मुलं नेहमीच म्हणतात, "काय गं मम्मा, तू नेहमी डोसे आणि पराठेच बनवतेस. असं वेगळं काहीतरी बनव ना, जे पदार्थ आम्ही खाल्ला नाही कधी किंवा तू कधी बनवलेला नाही आहेस." त्यासाठी मी इथे काय केलं, 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून 4 तासासाठी भिजत घातली. भिजलेल्या मूग डाळीमध्ये 1 इंच आलं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून डाळ बारीक वाटून घ्यायची आहे. वाटलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची, त्यानंतर आपल्याला ते कॉर्न घालायचे आहेत. चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला, चाट मसाला, त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे. त्यानंतर पळीभर मिश्रण त्यावर घालून पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. नक्की मुलांना आवडेल, करून बघा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर. धन्यवाद.